नमस्कार. जपानमध्ये नुकताच एक अर्थक्वेक म्हणजे भूकंप होऊन गेला. 7.6 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता आणि त्याने जपानच्या अनेक भागांना हादरवून टाकलं. तसाच हवामान विभागानं अजून एक मोठा भूकंप जपानमध्ये होईल असं सांगितलेलं आहे. काय नेमकं हवामान विभागानं म्हटलेलं आहे, कुठली यासाठीची उपाययोजना करण्याचं योजलेलं आहे, या सगळ्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जपानमध्ये वर्षाला साधारणपणे 1,500 कमी अधिक प्रमाणाचे भूकंप होत असतात. कारण प्रशांत महासागराच्या विंग्स ऑफ फायरमध्ये हा जपान येतो. त्यामुळे जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूकंप येतात. हलक्या स्वरूपाचे, मध्यम स्वरूपाचे असे भूकंप असतात आणि अनेक वेळा खूप मोठ्या स्वरूपाचे भूकंप होऊन गेलेले आहेत. त्यामुळे पूर्ण जपान हादरून गेलेलं आहे. लाखो लोकांचा बळी गेलेला आहे. सुनामी भूकंपामुळे आलेली आहे. अशा अनेक घडामोडी घडत असतानाच आत्ता म्हणजे 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा होऊन गेला, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हवामान विभागानं महाभूकंप होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यासाठी मेगाक्वेक ॲडवायझरी सुद्धा जारी केलेली आहे. मेगाक्वेक ॲडवायझरी म्हणजे काय, तर महाभूकंपाचा इशारा देणाऱ्या सूचना. हवामान विभाग काय म्हणत आहे, तर हवामान विभाग हे म्हणत आहे की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये भूगर्भामध्ये अशा काही हालचाली घडत आहेत की खूप मोठ्या प्रमाणात भूकंप येऊ शकतो. 9 आसपास रिक्टर स्केलचा इतका हा मोठा भूकंप असेल आणि या भूकंपामुळे सुनामी निर्माण होईल. इतकी विध्वंसक अशी ही सुनामी असेल की त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात होकाईदो आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरांना पुन्हा एकदा बसेल. म्हणजे आत्ता जो होकाईदो आणि आसपासच्या परिसरामध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तेव्हा सुद्धा सुनामी येईल आणि सुनामीच्या लाटा या होकाईदो भागाला सगळ्या धडकतील असं सांगितलं जात होतं. तर पुन्हा एकदा होकाईदो याच भागामध्ये खूप मोठ्या स्वरूपात म्हणजे 9 रिश्टर स्केलचा भूकंप होईल असं हवामान विभाग वर्तवत आहे, असा अंदाज वर्तवत आहे. आता 8 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 9 पर्यंत रिश्टर स्केल वर मोजता येईल इतका भूकंप होणार आहे आणि या भूकंपामुळे सुनामीची भीती पुन्हा एकदा व्यक्त केली गेलेली आहे. या सुनामीमुळे खूप मोठ्या म्हणजे साधारणपणे 98 फूट उंच इतक्या लाटा समुद्र किनाऱ्यावर येतील अशी भीती, अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे. येत्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये भूकंपाचा धक्का हा होकाईदो आणि आजूबाजूच्या परिसराला जाणवेल. होकाईदो आणि सांद्रिकू अशा परिसरातला जो समुद्र किनारा आहे, या ठिकाणी 98 फूट उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर येतील अशी माहिती मिळते. हवामान विभागाने जपानच्या ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत. सगळ्या यंत्रणा अनेक लोकांना स्थलांतरित करण्याचं काम आत्तापासूनच करत आहेत. याचबरोबर समुद्र किनाऱ्यालगत जे मच्छीमार राहतात किंवा तशा स्वरूपाची कामं करतात त्यांना होड्या सुरक्षित स्थळी न्यायला सांगितल्या गेलेल्या आहेत. हवा खूप मोठ्या प्रमाणात वाहील या काळामध्ये असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि भूकंपाने खूप मोठ्या प्रकारचा विध्वंस निर्माण होऊ शकतो, म्हणजे विध्वंस होऊ शकतो आणि त्यामुळे त्याची खबरदारी म्हणून आत्तापासूनच काळजी घेतली जाते आहे. कुठेही जास्त वित्तहानी आणि जीवितहानी होऊ नये म्हणून स्थलांतराची कारवाई सुद्धा सुरू केली गेलेली आहे. यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत त्याकरता. साधारण 2 ते 2.5 लाख लोकांना या सुनामीचा फटका बसेल. अनेक घरं बाधित होतील अशी भीती जपानच्या हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे आणि अगदी लगेचच म्हणजे 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप होऊन अजून 5 दिवस पण नाही झालेले आहेत, तर लगेचच येत्याच आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्याच काही दिवसांमध्ये याच परिसरात होकाईदो आणि या सगळ्या आजूबाजूच्या समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये हा भूकंप येईल. हा 9 म्हणजे 8 ते 9 रिश्टर स्केलपर्यंत असा हा भूकंप असेल आणि जवळपास 98 फुटाच्या सुनामीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर धडतील अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे आता सगळ्यांनी अलर्ट राहण्यास सांगितलेलं आहे. वारंवार जपानमध्ये या सूचना प्रशासनातर्फे केल्या जात आहेत की तुम्ही या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे काळजी देखील घ्या. याविषयीचे अजून काही अपडेट आणि या भूकंपाविषयीच्या अजून काही विशेष गोष्टी तुम्हाला माहिती असतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.